आपल्या भारताचे पंतप्रधान हे कधीच उत्तरं देत नाहीत किंवा जनतेच्या प्रश्नाला कधीच उत्तरं देत नाहीत. संसदेमध्ये सुद्धा जे काही ते डील करतात, त्याचे स्पष्टीकरण संसदेमध्ये देत नाहीत. स्वतःहून पुढे चर्चेला येत नाहीत. याचं कारण आहे. कारण त्यांची जी मानसिकता आहे आत्ताच्या सरकारची, हे मी तुम्हाला सांगतो काय होतंय ते. ज्यावेळेस भारत हा अशिक्षित राष्ट्र होतं, शिक्षणाचा अभाव होता, पूर्णपणे दारिद्र्यामध्ये बुडालेला देश होता. लोक कुपोषणाने गांजलेले होते. खायला अन्न नव्हतं. महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, बोलण्याचा अधिकार सुद्धा नव्हता. त्या काळामध्ये हे जे लोक आहेत, उच्चवर्णीय लोक, किती अन्याय करत असतील खालच्या जातीच्या लोकांवरती. याचा आपण विचार केलाय का कधी? याचं कारण आहे की ज्या प्रकारे हे सरकार चालवत आहेत, त्याची झलक या सरकारमध्ये आहे. तीच मानसिकता या सरकारमध्ये दिसते. देशाचे पंतप्रधान जर धर्मांध होत असतील श्रद्धेच्या नावाखाली, तर अशा लोकांकडून शिक्षण, सायन्स, तर्कशुद्ध विचार ह्या अशा गोष्टींची अपेक्षा करणं म्हणजे स्वतः मूर्ख झाल्यासारखाचा एक प्रकार आहे. नाही करू शकत अपेक्षा या लोकांकडून. देशामध्ये एवढी मोठी डील झाली, त्याचा तपशील काय आहे, काय अटी आहेत, काय शर्ती आहेत, कशासाठी झाली, कोणाच्या फायद्यासाठी झाली, याचं स्पष्टीकरण देणं हे एका पंतप्रधानाची जबाबदारी नाहीये का? यावरती पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. एक प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेत नाहीत. फक्त आदेश देतात आणि अंधभक्त त्याच्यावरती टाळ्या वाजवतात. कारण धर्मांध पाखंड लोकांना प्रश्न विचारलेले चालत नाहीत. त्यांचा अहंकार दुखावला जातो. यावरून आपण समजू शकतो की सध्या स्थितीमध्ये काय वाईट अवस्था आहे भारताची, ज्या देशाचा पंतप्रधानच बोलायला तयार नाही. हे असंच येत नाही. त्याच्या पाठीमागचा माइंडसेट तुम्ही लक्षात घ्या. ज्या काळामध्ये इंटरनेट नव्हता, सोशल मीडिया नव्हता, टीव्ही नव्हता, न्यूज चॅनल नव्हते, त्या जमान्यात ते लोकांना अन्याय करायचे. पण आता हे सोशल मीडिया आहे, न्यूज चॅनल्स आहेत, एवढी मोठी डेमोक्रेसी आहे, लोक शिकलेले आहेत, एज्युकेटेड आहेत. एवढं सगळं असताना सुद्धा हे लोक कटकारस्थान करतात. कशा प्रकारे जनतेला अंधारात ठेवून मूर्ख बनवतात. आणि जनता सुद्धा गुलामी मानसिकतेची आहेच आहे. त्यांनाही कळत नाहीये. लोक सुद्धा याच्यावरती विचार करत नाहीत. इथे लोकशाही असताना सुद्धा हे लपवालपी करतात. पाखंड, खोटं हे सगळं काय पसरवलं जातं. आणि हीच गोष्ट ह्या लोकांकडून शिकण्यासारखी. पाखंड, खोटं कसं पसरवायचं, पाखंड कसं पसरवायचं. एवढी मोठी डील झाली तरी आपली काही जबाबदारी नाहीये देशासमोर मांडण्याची. हे या लोकांकडून शिकण्यासारखं आहे. आपणही हिंदू आहोत, पण या लोकांची एक गोष्ट आपल्याला खटकते. ती गोष्ट म्हणजे पाखंड आणि खोटं, ह्या दोन गोष्टी. ह्या दोन गोष्टी जर यांनी सोडल्या ना, तर प्रत्येक नागरिक देशाचा त्यांचा आदर करायला लागेल. ते आदर्श बनतील. कामामध्ये थोडंफार कमी जास्त होत राहतं. सत्य परिस्थिती तुम्ही देशासमोर मांडा, लोक त्याला ऍक्सेप्ट करतील. कारण देश चालवणं सोपं नसतं, हे याची जाणीव आहे आपल्याला. पण पाखंड आणि खोटं ह्या दोन गोष्टी मात्र सोडायला पाहिजेत. पण ते सोडू शकत नाही, कारण त्यांचा DNA आणि विचार मनुस्मृती आधारित आहे. आणि मनुस्मृतीमध्ये अटकलेला माणूस
तुम्हाला कधीच न्याय देऊ शकत नाही. एवढी गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा. धन्यवाद.